चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 11 मधला लिमिट या चॅप्टर मध्ये क्वेश्चन पाहू. काय म्हणतात सुन. ठीक आहे, दिला आता लिमिट एक्स टेन्स टू 1. लिमिट एक्स टेन्स टू 1 काय पहा, अंडर रूट ऑफ एक्स मायनस 1 डिवायडेड बाय लॉग एक्स. ओके, हा क्वेश्चन दिला आपल्याला. ठीक आहे, आता चेक करा, जर इथे तुम्ही 1 ठेवून पाहिला. ठीक आहे, सुन. ठीक आहे, इथं जर तुम्ही पहा एक्स 1 कडे स्टेंड करता तर सध्या पुरतं 1 ठेवून पहा तर काय होईल पहा, अंडर रूट ऑफ 1 मायनस 1 जिथं जिथं एक्स आहे तिथं आणि इथं लॉग 1. तर तुम्ही चेक करून घ्या, अंडर रूट ऑफ 1 म्हणजे 1 आणि मायनस 1 आणि लॉग 1 म्हणजे 0. ठीक आहे, लॉग 1 0 होतं ना, तर 1 मायनस 1 0 डिवायडेड बाय 0. सत्यानाश. ठीक आहे, 0 बाय 0 फॉर्म आला. ठीक आहे, ओके, इथपर्यंत क्लिअर. म्हणजे इनडिटर्मिनेट फॉर्म आला, म्हणजे सर डायरेक्ट पुट करता येत नाही. ठीक आहे, मग मी काय करीन पहा, डायरेक्ट पुट नाही करता तर मी या 1 च्या, ठीक आहे, 1 कडे स्टेंड करता. सुनो. ठीक आहे, इथे 0 राहते, इथे 1 आणि इकडे मायनस 1. तर 1 कडे तो चेक करा, 1 कडे एक स्टेंड करत आहे. ठीक आहे, 1 कडे जाण्याची कोशिश करतात. तर मी काय करता, 1 च्या हलकासा इकडे, ठीक आहे, इकडे h स्मॉल व्हॅल्यू h, ठीक आहे, हलकासा तिकडे मी डिफाईन करतो. म्हणजे व्हॅल्यू ठेवून पाहता, समजता काय ठेवतो व्हॅल्यू. ठीक आहे, कारण 1 वर तर डिफाईन नाव. तर मी काय करता पहा, पुट करता की जिथं जिथं x आहे, ठीक आहे, ते तर काय करता की 1 पेक्षा, ठीक आहे, चेक करा, 1 पेक्षा थोडासा जास्त हलकासा, ठीक आहे, h समथिंग 0.000, तर थोडासा h मी पुट अप केलो. ठीक आहे, तर तुम्हाला माहित आहे की h इज इक्वल टू काय, चेक करा. ठीक आहे, h इज इक्वल टू इकडे येईल पहा, h इज इक्वल टू, ठीक आहे, काय होईल पहा की h जागेला फिल करा तर x मायनस 1. अरे हा प्लस आहे तर मायनस. आता समजा की x जेव्हा 1 कडे स्टेंड करत, इकडेच पहा, x जेव्हा 1 बनण्याची कोशिश करत तर x च्या ठिकाणी 1 ठेवा तर h का 0 होईल. फिल करण्यासाठी सांगितलं, x जेव्हा 1 बनल h 0 होईल. म्हणजेच काय म्हणतात की ऍज x टेन्स टू 1 तर मग देन h टेन्स टू 0 होते. ठीक आहे, हे वाली कहाणी समजली. x जेव्हा 1 कडे स्टेंड करते तर h टेन्स टू 0 होते. ठीक आहे, कहाणी बहुत ही बड़ी है. तर आता काय करू, लिमिट चेंज होईल पहा, लिमिट h टेन्स टू 0. तर जिथं जिथं x आहे तिथं काय ठेवा पहा 1 प्लस h. ते एक काम करा, इथं 1 प्लस h आणि मायनस 1 आणि डिवायडेड बाय लॉग. लॉगच्या ठिकाणी x च्या ठिकाणी का 1 प्लस h. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, तरी पण आता काही फायदा नाही, ती जरी 0 ठेवल्यात तरी तोच पार्ट येतात. ठीक आहे, ते काम करता लिमिट h टेन्स टू 0 जो करतो. ठीक आहे, लिमिट h टेन्स टू 0 मी आता काय करतो पण रॅशनलाइज करता. कोणाला, इथं ना, इथं करता न्यूमरेटर मध्ये. ठीक आहे, तर काय होईल पहा आता, अंडर रूट ऑफ 1 प्लस h मायनस 1 आहे ना आणि लॉग 1 प्लस h आहे. ठीक आहे, आता एक काम करता, यावाल्या पार्ट हा निगेटिव्ह आहे ना, याच्या अपोजिट साइनने मी काय करतो पहा, रॅशनलाइज करतो. काय करतो, रॅशनलाइज. ठीक आहे, बढ़िया ब्रॅकेट लाव. रॅशनलाइज काय होईल पहा 1 प्लस h आणि मायनस 1. ठीक आहे, आता फिलहाल के लिए पहा, इकडे पहा, याला जर a समजले, a मायनस b, एक मिनिट सॉरी, रॅशनलाइज करताना मला चुकला, इथं मायनस आहे ना, अपोजिट साइन पाहिजे, सॉरी. ठीक आहे, अपोजिट साइन. ठीक आहे, आता काय होईल पहा, इथं a रॅशनलाइज करणे म्हणजे अपोजिट साइन ने डिवाइड अँड मल्टिप्लाय कर. हा a तर हा b, a मायनस b इंटू a प्लस b. काय होते पहा, a मायनस b इंटू a प्लस b. तर फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर फिलहाल के लिए इकडे काय होईल पहा, लिमिट h टेन्स टू 0. ठीक आहे, h टेन्स टू 0. चल a मायनस b a प्लस b, तर काय होईल पहा, अंडर रूट ऑफ 1 प्लस h चा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आणि डिवायडेड बाय, इथं काय होईल पहा, हा जसा आहे तसंच राहील, लॉग 1 प्लस h आणि इंटू 1 प्लस h. ठीक आहे, इंटू 1 प्लस h आणि प्लस 1. ठीक आहे, अंडर रूट मध्ये हा पार्ट जो काढ. ठीक आहे, आता एक काम करता, एवढा पार्ट मिटवता. ठीक आहे, पुढचा पार्ट सांगतो. चल नेक्स्ट पार्ट पहा. ठीक आहे, काय पहा, याचा स्क्वेअर. ठीक आहे, याचा स्क्वेअर काय होईल पहा, टप्पर उडत, म्हणजे लिमिट h टेन्स टू 0. ठीक आहे, h टेन्स टू 0. चेक करा, लिमिट h टेन्स टू 0. ठीक आहे, बिलकुल प्रेमा पहा, टप्पर उडल a स्क्वेअर म्हणजे 1 प्लस h. ओके, आणि मायनस 1 चा स्क्वेअर 1 डिवायडेड बाय. ठीक आहे, इथं काय येईल पासून लॉग 1 प्लस h. ओके, आणि इकडे 1 प्लस, अरे ती 1 पाहिजे होता. ठीक आहे, ते रॅशनलाइज केलं आपण. ठीक आहे, प्लस 1. ठीक आहे, तर काय येईल पहा, अंडर रूट ऑफ 1 प्लस h आणि प्लस 1. ठीक आहे, बहुत ही बडी. आता कोणाकोणाला माहित आहे की हा 1 उडणार आहे आणि हा प्लस 1 आणि मायनस 1. तर काय होईल पण लिमिट h टेन्स टू 0 वरती राहिला h आणि डिवायडेड बाय लॉग 1 प्लस h आणि अंडर रूट ऑफ 1 प्लस h आणि प्लस 1 हा जो करतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, याच्या खाली जर मी h आणलो तर एक फॉर्म्युला माहित आहे पहा, लिमिट
एक्स टेन्स टू 0 एक फॉर्म्युला पहा लॉग 1 प्लस एक्स डिवायडेड बाय एक्स म्हणजेच काय 1 होते. हा फॉर्म्युला आहे ना लिमिट एक्स टेन्स टू 0. एक काम करता लिमिट एक्स टेन्स टू 0 1 बाय लॉग 1 प्लस एच. हा एच खाली आहे ना येते ना ठीक आहे येते का ना ठीक आहे. आणि इकडे काय होईल पहा खाली अंडर रूट ऑफ 1 प्लस एच प्लस 1 ठीक आहे जो का तो. आता इकडे आहे का खाली खाली कसं आहे का समजलं ना हा एच खाली आहे. जर नसेल समजत ते काम करा एक आयडिया डिवाइड बाय एच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर करा ठीक आहे. हे वाली कहाणी आहे ते एच आहे डिवाइड बाय एच करा न्यूमरेटर एच एच उडत थोस येते समजलं. असं परवडते किंवा खाली आहे काही फरक नाही ठीक आहे एक परत क्लिअर. आता काय करतो आपण की लिमिट अप्लाय करता 1 जैसा है तसा लिमिट एस टेंस टू 0 एस टेंस टू 0. चलो बहुत ही बढ़िया एस टेंस टू 0 लॉग 1 प्लस एच डिवाइडेड बाय एच इथं लिमिट अप्लाय केलं इनटू इथे लावा लिमिट एस टेंस टू 0 काय येईल पहा अंडर रूट ऑफ 1 प्लस एच आणि प्लस 1 ठीक आहे. एक काम करा आता काय होतं ना फायनली ठीक आहे या कोपच्यात घेऊन घेतो 1 जसा आहे तसा ठेवा इज इक्वल टू इथं किती आहे याचा आन्सर 1 येईल का ना तो फॉर्म्युला बाय ठीक आहे. आणि इथं काय होईल अंडर रूट मध्ये 1 प्लस 0 कारण एस टेन्स टू 0 आणि प्लस 1 ठीक आहे. तर काय येईल पहा ब्रॅकेट मध्ये इकडे आला 1 बाय 1 आणि इकडे पहा आता इकडे पहा इनटू हा ठीक आहे अंडर रूट ऑफ 1 प्लस 0 1 आणि प्लस 1 म्हणजे फायनली आन्सर किती पहा 1 आणि इनटू 1 प्लस 1 2 ना म्हणजे फायनली आन्सर 1/2. हेच तर आपल्याला काढायचं होतं ठीक आहे मेरे प्यारे दोस्तों. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू ठीक आहे.